नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे त्या मंतरलेल्या रात्री. आणि हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे जिज्ञासा कांबळे यांनी. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. उन्हाळ्याची सुट्टी लागली तसे मामाच्या गावी जाण्याचे वेध लागले. मी, माझे आई बाबा आणि अत्तू आम्ही मामाच्या गावी गेलो. मामा मामीची लाडकी म्हणून खूप लाड व्हायचे माझे. आम्ही गेलो त्यावेळी माझी मावशी आणि तिच्या 2 मुलीही तिकडेच होत्या. त्यामुळे दिवसभर आम्ही अगदी धम्माल करायचो. सुट्टीचा अगदी मनसोक्त आनंद घेत होतो. त्या रात्री आम्ही जेवण वगैरे आटोपून टीव्हीवर एक भुताची मालिका पाहत बसलो होतो. रात्रीचे 11 वाजले असावेत तसे मोठे मामा आले आणि आम्हाला झोपायला जायला सांगितलं. मी आणि माझ्या मावस बहिणी नेहा आणि ऋतू आम्ही तिघीही छोट्या मामीच्या खोलीत झोपायला गेलो. खोलीच्या दारासमोरच लोखंडाची खाट होती. त्या खाटेवर आम्ही तिघींनी झोपायचे ठरवले आणि खाली अंथरूण वगैरे करून आई, अत्तू, छोट्या मामी आणि त्यांची छोटी मुलगी पियू झोपले. दिवसभर सगळीकडे भटकून आल्यामुळे मी बरीच थकले होते. त्यामुळे मला लगेच झोप लागली. मध्यरात्र उलटली असावी. ते उन्हाळ्याचे दिवस होते. पण का कोण जाणे मला अचानक थंडी वाजू लागली. त्यामुळे माझी झोपमोड झाली. जाग आली तसे मी पाहिले की माझ्या अंगावर पांघरूण नाहीये. मी खाटेच्या बाहेरच्या बाजूला मध्ये ऋतू आणि भिंतीकडे नेहा झोपली होती. मी पांघरून थोडे माझ्या अंगावर ओढून घेतले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. झोपेत असल्यामुळे मला जास्त काही कळत नव्हतं, पण एकदमच गारटल्यासारखं वाटू लागलं. काही केला झोपच लागत नव्हती. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मी तशीच पडून राहिले. त्या अंधाऱ्या खोलीत पाहू लागले तसे तरी काहीच दिसत नव्हते, पण त्या खोलीचं दार पूर्ण बंद होत नव्हतं. त्यामुळे बाहेरच्या खोलीतून आजोबांच्या फोटोखालचा रंग बदलणाऱ्या लहान बल्बचा मंद प्रकाश आत आमच्या खोलीत येत होता. तो थेट कपाटाच्या आरशावर पडत होता आणि त्याचे प्रतिबिंब म्हणजेच सावली खाटेसमोर भिंतीवर पडत होती. मी तसेच पडून सगळ्या गोष्टी निहाळत होते. हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळेपणा आणि घुसमट जाणवू लागली. मनात एक वेगळीच चलबुचल, एक अस्वस्थपणा जाणवू लागला. त्यात म्हणजे आमच्या छोट्या पिऊच्या भिंतीवर अडकवलेला ABCDचा तक्ता. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्यामुळे तो सतत भिंतीवर आपटून टप्पटप्प असा आवाज होत होता. मी झोपण्याचा प्रयत्न करतच होते, पण तितक्यात त्या बाहेरच्या खोलीतून आत येणाऱ्या प्रकाशासोबत भिंतीवर पांढऱ्या धुरासारखी आकृती तयार होऊ लागली. माझी नजर तिथेच खिळली होती. बघता बघता एक लहान मुलाच्या आकाराची आकृती तयार होऊ लागली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, पण जे समोर दिसत होतं ते मी क्षणभरही नजर न हटवता फक्त पाहत होते. काही वेळाने त्याच मुलाचे रूपांतर एका मध्यमवयीन पुरुषात झाले. तसे माझे हातपाय थंड पडू लागले. मला वाटले की मी स्वप्नच पाहते. मी 3-4 वेळा डोळ्यांची उघडझाप करून पाहिलं, पण ती पांढरट आकृती जिथल्या तिथेच होती. मी ठरवलं आता डोळे उघडून तिकडे पाहायचे नाही. भीतीपोटी मी पांघरून पायाखालून घेऊन डोक्यापर्यंत ओढून घेतलं. डोळे घट्ट मिटून काय घडतं याचा विचार करू लागले. काही क्षण निघून गेले. मी विचार केला की आता ते जे काही होतं ते गेलं असेल. असा विचार करून मी हळूहळू पांघरून खाली सरकवू लागले आणि समोरून भिंतीकडे पाहिलं तर ते दृश्य पाहून विजेचा तीव्र झटका लागल्यासारखी मी शहारलेच. कारण समोरची पांढरट आकृती आता एका बाईची झाली होती. माझा मनुष्यगण आहे, पण भूतकथं यावर विश्वास नसलेली मी आता मात्र पुरती घाबरली होते. मी घाबरून पुन्हा पांघरून डोक्यावर घेतलं. समोर जे घडतंय ते स्वप्न आहे की सत्य, भीती आहे की भास, हे सगळं आता कळायच्या पलीकडे गेलं होतं. मी खात्री करण्यासाठी जवळजवळ 2-3 वेळा डोळे मोठे करून पाहिलं, पण ते स्वप्न किंवा भास नव्हता.
मी घाबरूनच नेहाला हळू आवाजात उठवलं. मी तिला म्हणाले, अगं नेहा, तिकडे भिंतीकडे कोणीतरी आहे, बघ ना. त्यावरती मला म्हणाली, झोप उगाच, आणि स्वतःही झोपून गेली. ती झोपली, पण माझी झोप पुरती उडाली होती. मी पांघरून अंगावर तर घेतलंच होतं, पण आता मी ते अंग खालूनही गुंडाळलं. भीती काय असते हे मी त्या क्षणी अनुभवत होते. काही वेळाने पुन्हा डोळे हलकेच उघडून पाहिलं. आता मात्र घाम फुटू लागला, कारण त्या बाईची ती पांढरट आकृती भीतीपासून थोडी पुढे सरकली होती. मी आता तिला स्पष्ट पाहू शकत होते. पांढरा फटक देह, उंची साधारण स्त्रीच्या उंचीपेक्षा बरीच मोठी, काळे लांब सडक मोकळी सोडलेले केस, आणि सर्वात भयंकर म्हणजे तिच्या हातात असलेला चमकदार धारदार सुरी. मी आता इतके घाबरले होते की घशातून आवाज काढायला काही त्राणच उरला नव्हता. मी पुन्हा डोळे बंद करून घेतले. बराच वेळ निघून गेला. मी आता थोडी हिंमत एकवटली आणि पांघरून खाली करून घेतलं, आणि काळजात धस्सच झालं. ती विक्षिप्त आणि भयानक बाई आता माझ्या पायाशी येऊन उभी टाकली होती. मी प्रचंड घाबरले. शरीर जणू हाडामासाचं नाही तर बर्फासारखं गोठून गेलं होतं. हलताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. पण ती बाई थांबायचं नाव घेत नव्हती. ती हळूहळू पुढे येऊ लागली. ती आता माझ्या अगदी जवळ आली. तसे मी माझ्यातला होता नव्हता तेवढा जीव एकवटला आणि जोरात किंचाळले. तसे खोलीतले माझी आई, आत्या वगैरे सगळेच खडबडून जागे झाले. त्यांनी लगेच खोलीतली लाईट लावली आणि माझ्याकडे पाहिलं. माझे डोळे अगदी विस्फारले होते. चेहरा भीतीने पांढरा पडला होता. पूर्ण चेहरा आणि अंग घामाने चिंब झालेलं. माझी ही भयानक अवस्था पाहून आईने मला जवळ घेतलं आणि विचारू लागली, काय ग, काय झालं, अशी का किंचाळलीस? यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, आणि मी त्या अवस्थेतही नव्हते की मी तिला उत्तर देऊ शकेन. आज मी जे पाहिलं होतं ते मलाच काय, इतर कुणालाच कधीच पाहायला लागू नये. माझ्या आईने मला जवळ घेतलं आणि मीही अत्यंत घाबरलेल्या स्थितीत तिला बिलगून झोपले, आणि मग रात्री एकदाही डोळे न उघडता झोपी गेले. ते थेट सकाळी जागी झाले. मला फणफणून ताप आला होता. माझी अवस्था पाहून मला आजीने विचारलं, काल संध्याकाळी कुठे गेला होता खेळायला? त्यावर नेहाने सांगितलं, जुन्या विहिरीजवळ. घरातले सगळे आमच्याकडे रागाने पाहू लागले. जुनी विहीर वस्तीपासून बरीच लांब होती आणि विहिरीच्या शेजारी एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं. तिकडे रात्रीचं काय दिवसाही कोणी जायला नको म्हणेल अशी ती जागा. आम्ही काल त्याच झाडाच्या चिंचा काढायला संध्याकाळी गेलो होतो. वेळ होती अमावस्या सुरू होण्याची. आजीने हा सगळा प्रकार ओळखला. तिने माझ्या अंगावरून नारळ आणि लाल रंगाच्या छोट्या गाठोडीत काहीतरी उतरवलं आणि बाबाकडे दिलं, आणि सांगितलं की अंधार पडायच्या आधी त्याच जुन्या विहिरीजवळ चिंचेखाली फेकून ये. आम्हा सर्वांना ताकीद दिली की यापुढे त्या भागात चुकूनही जायचं नाही. मी आजही गावी गेले तरी चिंचेचं झाड आणि विहिरीचं नाव काढताच माझ्या अंगाचा थरकापच उडतो.